नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, ज्यांनी देशाच्या समाजकारण, अर्थकारण, अधिकारी चळवळ आणि राजकारण याच्यावर गेली कित्येक वर्ष प्रभुत्व गाजवलं. ते खासदार एकनाथ ठाकूर. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग असं नाव घेतलं की एकनाथ ठाकूरांची आठवण होते. अशी आगळी वेगळी चळवळ त्यांनी एक उभी केली, ज्यातून 3.5 लाख माणसं प्रशिक्षित झाली, बँकांमध्ये पसरली. या सगळ्या आंदोलनांमागे, या सगळ्या चळवळींमागे आणि यात सहकारापासून शिक्षणापर्यंत आणि समाजकारणापासून राजकारणापर्यंत विविध क्षेत्रामध्ये हे कर्तृत्व गाजवण्यामागे कोणती प्रेरणा होती, कोणती हिंमत होती, कोणती क्षमता होती आणि कोणतं शहाणपण होतं, ते त्यांच्याच शब्दात आज संवादमध्ये आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग म्हणजे तुम्ही अनेक चित्तथरारक अशा गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये. करिअर करणाऱ्या मुलाला आपल्या आयुष्यात काय काय करायला पाहिजे असं विचारलं तर त्यातलं एक जरी करता आलं तरी तो मानेल की आपण चांगलं करिअर केलं. अशा अनेक गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात केल्या. त्यातलं नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ही संकल्पना थक्क करून टाकणारी होती. म्हणजे तुम्ही तुमची माणसं सगळ्या बँकांपर्यंत पोहोचवलीत, प्रशिक्षित. म्हणजे एवढी मोठी प्रशिक्षण संस्था बँकांसाठी देशभरात दुसरी नाही. ती कल्पना तुम्हाला सुचली कशी आणि ती अंमलात आणता येईल असं तुम्हाला हिंमत कशी झाली आणि ती अंमलात आणल्यावर तुम्हाला काय? मी ज्यावेळी पूर्वी मी लहानपणी कोकणात होतो, पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रथम दर्जाचा अधिकारी झाल्यानंतर मुंबईत आलो. आणि त्यावेळी शिवसेना ही सर्व मोठ्या जोमाने आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सुरू झाली होती. त्या सर्व काळामध्ये आमच्या बँकामध्ये जी भरती व्हायची, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यात ते 60-70% माणसं ही दाक्षिणात्य राज्यातून यायची. मी स्टेट बँकेसारख्या महाकाय बँकेत होतो. अगदी स्टेनोग्राफर, टायपिस्टपासून उच्चाधिकाऱ्यापर्यंत दाक्षिणात्य माणसं असायची. त्या काळात मी मराठी माणसं यावीत मी खूप प्रयत्न केले. लोकाधिकार स्टेट बँकेमध्ये प्रथम जी स्थापन झाली त्या स्थापनेत माझा पुढाकार होता. इतर अनेक मंडळी माझ्याबरोबर होती, पण ती करूनही आम्हाला न्याय मिळत नव्हता. म्हणून एक दिवशी मी असं ठरवलं की हे प्रकरण आता बाळासाहेबांकडेच न्यायचं. आणि मी मनोज जोशी सरांना भेटलो. त्यांच्या गच्चीवर बाळासाहेब, मी, मनोज जोशी असं बसलो आणि बाळासाहेबांना सगळं समजून सांगितलं. ही स्टेट बँकेमध्ये हा प्रकार जो चालू आहे हा सगळ्याच बँकामध्ये चालू आहे. बाळासाहेब म्हणाले, तुम्ही सगळी मंडळी एकत्र राहा, ही परिस्थिती मी निश्चित बदलून दाखवतो. आणि त्यांनी मार्मिकमध्ये एक छोटी चौकट टाकली. ही शुक्रवारी स्टेट बँकेवर मोर्चा आणि 25,000 लोकांचा हा मोर्चा मुंबई समाचार मार्गावर स्टेट बँकेत आला. त्यावेळी RK तरवार नावाचे स्टेट बँकचे अध्यक्ष होते. त्यांना बाळासाहेब भेटले. सर्व शिवसेनेचे नेते, मनोज जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवालकर, सुधीर भाऊ, सर्व नेते तिथे होते. आणि बाळासाहेबांनी सांगितलं, मुंबईत मी हे चालू देणार नाही. तुमच्याकडे काय याची इत्तंभूत माहिती माझ्याजवळ आहे आणि मला तुमच्या बँकामध्ये 80-90% लोक मराठी पाहिजेत. आश्चर्य असं, ही RK तरवार हे सगळ्या देशातल्या बँकर्सचे गुरु मानले जातात. ही वॉज डॉन अमंग बँकर्स. पण त्यांनी सांगितलं, ही तुमची धारणा ही योग्य आहे, ही मुंबईमध्ये मराठी माध्यमाला प्राधान्य पाहिजे. हे त्यांनी बाळासाहेबांची आग्रह केलं. आणि स्टेट बँकेत ज्यावेळी चळवळ सुरू झाली तेव्हा इतर बँकांनी 80% रिक्रुटमेंट ही सुरू केली. आता ते बाळासाहेबच घडवू शकले. परंतु त्याच्यानंतर 70च्या दरम्यान या इंडियन बँक, म्हणजे त्यावेळी NIBM नावाची संस्था होती आणि नंतर IBPS, इंडियन बँकिंग पर्सोनल सिलेक्शन नावाची संस्था, अर्थात उत्कृष्ट अशा परीक्षा घेत असे. आणि त्या बुद्धिमापनाच्या परीक्षा होत्या, इंग्रजीच्या टेस्ट होत्या, त्याच्यामध्ये गणिताच्या होत्या, तर्कशास्त्राच्या होत्या. आणि आमची मराठी मुलं त्या परीक्षेत पास होत नसत. तेव्हा आणीबाणीच्या दरम्यान मी संबंध भारतातल्या अधिकाऱ्यांचं नेतृत्व करत होतो. आणीबाणी आल्यानंतर जे अधिकाऱ्यांवर अनेक अत्याचार झाले त्यावेळी मी माझी नोकरी 76 साली सोडली आणि नंतर
मला नवीन जे जनता दल सरकार आलं त्यांनी परदेशात पाठवलं ILOचं मध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून. आणि परत आल्यावर काय करायचं हा ज्यावेळी मी विचार केला तरी मला माझ्यासमोर हा अनुभव होता की आमची मुलं त्या परीक्षेपर्यंत जातात आणि त्या परीक्षेत नापास होतात. मग त्यांना मार्गदर्शन कोण करणार. मी अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेतनं स्टेट बँकेमध्ये प्रथम दर्जाचा अधिकारी म्हणून हजर झालो होतो. स्पर्धा परीक्षेचं ज्ञान होतं. स्टेट बँकच्या स्टाफ डिपार्टमेंटमध्येच मी काम करत होतो. पेपर सेट कसे केले जातात, परीक्षा कशी घेतली जाते, नंतर काय अपेक्षित असतं, मुलाखती मी घेत होतो, मुलाखती कशा घेतल्या जातात याचं सगळं तंत्रज्ञान म्हणजे माहीतच होतं. तर म्हटलं मी दुसरा व्यवसाय का करू. या मुलांना तिथे जाऊन जे 80% जागा आपल्याला मिळणार आहेत तर त्या परीक्षेमध्ये ते मुलं पास झाली पाहिजे, त्यांची तयारी करून घेतली पाहिजे. म्हणून अभिनव अशी मी संस्था काढली, प्रशिक्षण संस्था. नॅशनल त्याचं नाव काय ठेवायचं तर मी ठाकूर क्लासेस ठेवू शकलो असतो, पण मी सगळ्या देशभरातल्या अधिकाऱ्यांचा नेता होतो. त्यामुळे मला ह्या चळवळीला देशभरातनं इतर राज्यातनं सुद्धा मागणी मिळेल याची खात्री होती. म्हणून त्या संस्थेचं नाव मी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग असं ठेवलं. पहिली 32 मुलं घेऊन मी हा प्रयोग सुरू केला. पुढे काय झालं याच्यावर येण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही 32 मुलं घेऊन सुरुवात केली आणि आज तगायत किती मुलं तिथून बाहेर पडून झाले. ज्यावेळी मी पहिली 32 मुलं घेतली तेव्हा माझ्या मित्राने एकं सांगितलं, एकनाथ हे तू का करतोयस. या स्पर्धा परीक्षेला एका जागेकरता बँकेतल्या क्लार्कच्या किंवा अधिकाऱ्याच्या 100 ते 300 मुलं बसतात. तुझा एक मुलगा जर तो जागा पास होऊन त्याने जागा पटवली तरी 99 मुलं तुला दगड मारतील आणि ती तुझ्या क्लास राहणार. तर्क म्हणून करेक्ट होतं हे, तर्क म्हणून करत होतं. पण मी त्या माझ्या मित्राला, त्याच्यावर माझ्यावर प्रचंड प्रेम होतं, त्याला मी सांगितलं अरे माझी मुलं किती यशस्वी होतात याच्यापेक्षा ज्या सगळ्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत त्या माझ्या मुलांना मिळाव्यात हा माझा ध्यास आहे. आणि त्याच्यात मी यशस्वी ठरलो. आज तगायत काय संख्या आज तगायत जवळजवळ 3,25,000 विद्यार्थ्यांना बँकिंगचंच नाही, नंतर आम्ही असे 29 नोकरीचे कोर्सेस प्रशिक्षण वर्ग सुरू केले. बँकामध्ये आमचे जवळजवळ 55,000 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये 12,000 ते 13,000 विद्यार्थी प्रोबेशनल ऑफिसर म्हणजे डायरेक्ट प्रथम दर्जाचे अधिकारी आहेत, उच्चाधिकारी आहेत. काही तर जनरल, माझे विद्यार्थी जनरल मॅनेजरच्या पदापर्यंत बँकामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे बँकामध्ये तुम्ही दादा आहे. आणि बँकामध्ये दादा असण्याचं दुसरे कारण आहे कारण बँकिंग अधिकारी राष्ट्रीय संघटनेचा मी त्याच्यावर मी येणार होतो की ते तुम्ही बँकिंग अधिकारी चळवळीचे संपूर्ण देशातलं नेतृत्व तुम्ही केलेलं आहे. आणि स्टेट बँकेची नोकरी आहे का तुम्ही आणीबाणीच्या काळात निषेध म्हणून सोडून दिली, तो काय इतिहास आहे. म्हणजे कारण मी ज्यावेळी स्टेट बँकेमध्ये जॉईन झालो त्यावेळी बँक अधिकाऱ्यांनी, आणि वय काय अगदी कमी होतं ना तुमचं. जॉईन झालो त्यावेळी माझं 24-25 वर्षाचं वय होतं. पण त्यावेळी स्टेट बँकेमध्ये कर्मचारी संघटनेचं वर्चस्व होतं, अधिकाऱ्यांवर अन्याय होत होता. त्यावेळी अधिकाऱ्यांना एवढं काम करावं लागत असे की रात्री 10, 12, 1ला लोक घरी जायचं. आणि लोक असं म्हणायचे की रात्रीच्या वेळी एखादा कुत्रा भुंकत असेल तर आई मुलाला सांगते घाबरू नको, बहुतेक स्टेट बँक अधिकारी घरी जात असेल. असे रोजच रात्रीचे 1-2 वाजायचे कारण बॅलन्सिंग व्हावं लागायचं. आणि त्यांना कुठल्याही चांगल्या सर्व्हिस कंडिशन्स नव्हत्या. कर्मचाऱ्यांना संघटनेचं किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टचं प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं, पण अधिकाऱ्यांना नव्हतं. पण त्या कर्मचारी संघटनेचेच काही लोक म्हणजे त्याच्यामध्ये LV सुब्रमण्यम वगैरे मंडळी होती. या मंडळीने ठरवलं की अधिकारी झाल्यानंतर आपल्याला अधिकाऱ्यांना सुद्धा संघटना पाहिजे. आणि 64-65 मध्ये त्यांनी संघटना सुरू केली. 66 नंतर आम्ही मंडळी आलो आणि आम्ही जे प्रथम दर्जाचे अधिकारी प्रोबेशनरी डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर्स आम्ही ठरवलं की याच्यात जोमाने उतरायचं. आणि 1969 साली आम्ही स्टेट बँकेमध्ये देशव्यापी संप घडवून आणला. म्हणजे आज तुम्ही अधिकारीच पाहिलं, स्टेट बँकेमध्ये अधिकाऱ्यांचा 6 दिवसांचा संप होता. आम्ही 19 दिवसांचा संप केला. तरी मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान होते आणि सरकारला आणि बँकेला जेरीला आणलं आणि आमच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण त्याच्या अगोदर तुम्ही एकदा इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरुद्ध सुद्धा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला. तो त्याच्यानंतर आहे. तो त्याच्या 69चा संप झाला. म्हणजे मोरारजी देसाई अर्थमंत्री होते. अर्थमंत्री होते. आणि त्याच्यानंतर
1970 साली मी महाराष्ट्र राज्य, गोवा आणि या मध्य प्रदेश या भागाचा अध्यक्ष झालो अधिकारी संघटनेचा. 71 साली अखिल भारतीय स्टेट बँक अधिकारी महासंघाचा अध्यक्ष झालो. आणि त्याच्यानंतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं म्हणजे 1970 साली बँका राष्ट्रीयकृत झाल्या, 14 बँका, त्यांचा आम्ही महासंघ स्थापन झाला. त्याचा मी काही मंडळीबरोबर संस्थापक होतो, उपाध्यक्ष होतो, नंतर अध्यक्ष झालो. आणि हे होता होता 75-76ला आणीबाणी आली. आणीबाणी आल्यानंतर आमच्या सगळ्या संघटनांचं जे स्वातंत्र्य होतं ते हिरावून घेण्यात आलं. आम्हाला संजय गांधींनी बोलवून सांगितलं की तुम्ही तुमच्या संघटना ह्या इंटक INTUC म्हणजे काँग्रेसचं जे युनियन आहे त्याच्यात मर्ज करा. मी सांगितलं हे होऊ शकत नाही, कारण अधिकारी हे स्वतंत्र वृत्तीचे पाहिजे, तो कुठल्या पक्षाचे नसतील. पण नंतर माझी मुंबईहून बदली करण्यात आली. जे लोक मला पूर्वी सगळे घाबरत असत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आमचं अधिकारी संघटना एवढी मातब्बर होती की माझ्याचकडे का, पण माझ्या 500व्या नंबरच्या पदाधिकाऱ्याकडे बघण्याची त्यावेळी व्यवस्थापनाची सरकार कोपलेलं आहे, पोलीस नाही, त्यावेळी ताकद नव्हती. पण त्यानंतर आणीबाणीमध्ये ते कुणालाही हाकलू शकत होते, म्हणून त्यांनी माझी बदली केली. त्या निषेधामध्ये 76 साली मी माझ्या बँकेचा राजीनामा दिला. आणि त्यावेळी संबंध देशातल्या पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, कोल माइन ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रायव्हेट सेक्टर फायझर, ग्लॅक्सो किंवा पब्लिक सेक्टर आहे हिंदुस्तान पेट्रोलियम, LIC, GIC, RBI, अशा सगळ्या 300 संघटनाचा मी सेक्रेटरी जनरल होतो. या सगळ्या संघटनांना मी एकत्र बोलवून आणीबाणीत आपल्यावर कसा अत्याचार होतोय हे समजून सांगितलं. आणि मी स्वतः एक ठराव मांडला की इंदिरा गांधींच्या निषेधाचा. त्यावेळी सगळे गप्प होत असताना अधिकारी संघटनांचं मांडायचं फार कठीण होतं. आमच्या या राष्ट्रीय महासंघाचे सगळ्या इंडस्ट्रीच्या किंवा बँकिंग नाही, बँकिंग, विमा, खनिज, तेल, औषध कंपन्या, सगळ्या अशा 6-6.5 लाखांचा जो आयको नावाचा आमचा महासंघ होता. त्याचे अध्यक्ष कैलासवासी KK शाह होते, तामिळनाडूचे ते पूर्वी गव्हर्नर होते. आणि तो ठराव मांडताना ते उठून गेले आणि मी तो ठराव मांडला, पास करून घेतला. पोलिसांची फौज आली, म्हणजे आमची बरीच माणसं गेली. पण माझे काही सहकारी रिझर्व्ह बँकचे KG पाटकर, ऑगस्टीन किंवा ओटिसेम, आमचे काही लोक, नंतर हॅरी डिसल्वा, हिंदुस्तान पेट्रोलचे कन्नमवार, आमचे दुबे, धारकर, हे सगळे थांबले. त्यावेळी तुमचे बरेच पत्रकार होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता लोकसत्ताचे संपादक आहेत कुमार केतकर, ते तिथे कव्हर करायला ते तिथे होते. त्यावेळी ते इकॉनॉमिक टाइम्समध्ये होते. आणि त्यावेळी आणीबाणीच्या विरुद्ध, इंदिरा गांधींच्या विरुद्ध ठराव मांडणं हे कुणाच्या कल्पना विश्वास सुद्धा आलं नसतं. पण तो ठराव आम्ही मांडला, पास करून घेतला आणि त्याच्यानंतर मी राजीनामा देऊन मुक्त झालो. पुढे जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. अजून एक पैलू, नंतर तुम्ही जिनिवाला इंटरनॅशनल लेबर म्हणजे तुमच्या आयुष्याचा कायम पट असा आहे की कुठून तुम्ही खाली आलात की पुन्हा त्याच्याहून वरच गेलेला आहे, म्हणजे त्याच्याहून जास्त मोठ्या वेगाने उसळी मारलेले. जिनिवाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये गेलात, ते काय म्हणून आणि ते कसं काय? तो सुद्धा एक असाच चांगला अपघात होता. म्हणजे आणीबाणी जेव्हा मी स्टेट बँक सांगितलं, हजारो शाखा असलेल्या बँकेतला उच्चाधिकारी पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मी एक छोट्याशा बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँक, ही जॉर्ज फर्नांडिस यांची 3 शाखा असलेली बँक, हजारो शाखा सोडून त्याचे मी महाव्यवस्थापक म्हणून गेलो. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे बडोदा डायनामाइट केसमध्ये तिहार सेंट्रल जेलमध्ये होते. पण सगळे संचालक स्वच्छ चरित्राचे होते. त्यांनी मला खूप स्वातंत्र्य दिलं. त्या बँकेचं मी नाव बदललं. जे बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँक होती संचालक मंडळाच्या संबंधीने, त्याचं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक असं नाव बदललं. अशी बँक फार मोठी झालेली आहे. आणि हे होता जनता दलाचं सरकार आलं, जनता पार्टीचं. आणि जनता पार्टीच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
आणि मी संजय गांधींना जो नकार दिला होता, माझा जो राजीनामा, एकमेव अधिकारी होतो आणीबाणीच्या काळात बँकिंगमधला की आणीबाणीविरुद्ध राजीनामा देणारा. बाकीच्या माझ्या मित्रांनी, संघटनेच्या मित्रांनी इंटकचे फॉर्म भरले, आणीबाणी गेल्यानंतर ते इंटकमधून बाहेर आले, पण मी फॉर्म भरला नाही, मी इंटकमध्ये गेलो नाही. त्याचं एक रिवॉर्ड म्हणून, आणि सगळ्या चळवळीचा मी त्यावेळी प्रमुख होतो, म्हणजे आयको या चळवळीचा, मी तुम्हाला सांगितलं ज्या चळवळीने आणीबाणीच्या विरुद्ध ठराव पास केला होता. म्हणून या 30 लाख अधिकाऱ्यांच्या मार्फत एकमेव भारताचा प्रतिनिधी म्हणून मोरारजी देसाई सरकारने, त्यावेळी वर्मा नावाचे लेबर मिनिस्टर होते, जॉर्ज फर्नांडिस वर्मा, मोरारजी देसाई यांनी मला ILO इंटरनॅशनल लेबर जिनिव्हा इथं जगातल्या पहिल्या अधिकारी परिषदेला भारताचा अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून तिथे तुम्ही उपाध्यक्षपदापर्यंत बढती मारली. तिथं 3 हे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन युनोची संस्था आहे, ही टाईपाटाईट बॉडी आहे. तिथे सरकारचे प्रतिनिधी असतात, कामगारांचे, अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी असतात आणि मालकांचे प्रतिनिधी असतात. मालकांचे प्रतिनिधी म्हणून टाटा ग्रुपचे प्रसिद्ध अर्थतज्ञ द.रा. पेन्से तिथे आलेले होते, त्याच्या आधी नवल टाटा तिथे होते, आणि कामगारांचा अधिकारी प्रतिनिधी म्हणून मी होतो. तर तिथे प्रत्येक गटाने आपले पदाधिकारी निवडायचे असतात. तेव्हा 127 राष्ट्र जगातली तिथे उपस्थित होती. काही संघटनांना तिथे राष्ट्राचा दर्जा आहे, वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन अशा काही संस्था आहेत, त्यांना राष्ट्राचा दर्जा आहे. असे 127 राज्य, देश आणि संस्था, या 127 लोकांनी आपले पदाधिकारी नेमायचे. त्यावेळी अधिकारी चळवळीच्या त्या परिषदेमध्ये बोलायचं कोणी, तर त्याचे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष. पण त्या 127 देशांनी स्वीडनच्या एका माणसाला अध्यक्ष निवडलं, आणि त्यावेळी कम्युनिस्ट चळवळ आणि स्वतंत्र देश म्हणजे कॅपिटलिस्ट मुवमेंट याच्यामध्ये संघर्ष होता, शीतयुद्ध होतं. तरी या दोन्ही लोकांनी मला बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून तिथे नेमलं, आणि म्हणून ILOच्या त्या प्लेनरीमध्ये मला जगातल्या अधिकाऱ्यांची बाजू मांडता आली. एवढंच नव्हतं, तर तिथे एक सरकारने आणि व्यवस्थापनाने अधिकाऱ्यांशी कसं वागावं याच्याबद्दल एक आचारसंहिता, एक कंपेंडियम ऑफ सर्व्हिस कंडिशन्स अँड कोड ऑफ कंडक्ट ही शब्दांकित करण्यात आली. त्याच्याही लेखन समितीवर माझी संबंध परिषदेने निवड केलेली होती, आणि ती जी संहिता आहे ती 135 देशामध्ये नंतर त्याची अंमलबजावणी झाली. या अर्थाने मी जी छोटीशा चळवळीत सुरू झालो होतो, तर स्टेट बँकमध्ये जे काय मला माझ्या सहकार्याने सहकार्य दिलं, त्याच्या माध्यमातून जगाच्या एका व्यासपीठावर मी वयाच्या केवळ 30व्या वर्षी जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो. पण म्हणजे सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही की ज्यांना हे तुमचं कर्तृत्व माहिती आहे त्यांना त्यातल्या बऱ्याच जणांचा असा समज होऊ शकतो की तुमचं बालपण जे आहे किंवा तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते अतिशय चांगल्या सधन परिस्थितीतनं आलेलं असावं असं बऱ्याच जणांचा समज होऊ शकतो. वास्तवामध्ये परिस्थिती अत्यंत विपरीत आणि उलट होती. मला वाटतं ती तुम्हीच सांगावी. बरेच लोक समजतात काही वेळा की मी काही म्हणजे थोडा गोरागुमटा दिसतो, त्यामुळे फार चांगला श्रीमंत दिसतो, थोडासा सधन परिस्थितीनं आलं असेल. पण असं होतं काही वेळा ॲडव्हर्सिटी सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवते. ठाकूर साहेब, यातल्या ॲडव्हर्सिटीज जी आहे ती संपूर्ण कथा जी आहे ॲडव्हर्सिटीची, म्हणजे आयुष्यात तुम्ही ज्या ज्या प्रतिकूलतेवर मात केली, मग ते दारिद्र्य असो किंवा कॅन्सर असो, त्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत, पण ते उद्या. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. नमस्कार ठाकूर. नमस्कार. काल बोलताना शेवट आपण असा केला होता की सधन कुटुंबातनं आलेला आहे असं तुमच्याकडे पाहून, आणि तुमचं जे कर्तृत्व आहे आणि तुम्ही दिलेल्या देणग्या आहेत अनेक प्रकारच्या, त्याच्यावरनं बऱ्याच जणांचा समज होतो. वास्तवामध्ये तुमचं बालपण आणि शिक्षण जे आहे ते ज्या परिस्थितीतनं गेलं ते तुम्हीच सांगा. म्हणजे अनेक युवकांना वाटतं की आपली परिस्थिती नीट नाही म्हणजे आपण फार पुढे जाऊ शकणार नाही, त्यांना प्रेरणा तरी मिळेल किंवा नीट कळेल तरी. खरं म्हणजे काय झालं की बालपण फारच हलाखीचं गेलं. माझी आई मी 1 वर्षाचा असताना निवृत्त झाली, माझे वडील 2 वर्षाचा निवृत्त झाले. आमचं सगळं कुटुंब हे अडचणीत आलं. मोठा भाऊ 14 वर्षाचा होता, तो मिलिटरीमध्ये जॉईन झाला, आणि दारिद्र्य एवढं होतं
की आम्ही 4 भाऊ आणि आमची एकच बहीण, लाडकी बहीण, मोठी बहीण माझी. पण तिचं लग्न दुसरेपणाला, म्हणजे पहिलं त्या ग्रस्ताची पहिली पत्नी गेली होती आणि ते 30 वर्षाचे होते. माझी बहीण केवळ 16 वर्षाची होती. आणि जवळच्याच एका देवळात तिचं 2 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर तिचं लग्न होतं. आम्ही 3 भाऊ जाऊ शकलो नाही, कारण आमच्याजवळ अंगावर वस्त्रही नव्हतं. एकाच भावाकडे कपडे होते. एक भाऊ कसा बसा त्या लग्नाला, म्हणजे चौघांची एकच बहीण, पण ते आयुष्यभर असं वाईट वाटण्याजोगा एवढं दारिद्र्य होतं. आणि म्हणून तो तिचे जे यजमान होते, माझे बहिणीचे यजमान माळगावकर, ते कुडाळमध्ये एका त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये एका दुकानात काम करत होते. म्हणून मी सुद्धा दुसऱ्या दुकानात काम केलं. आणि वयाच्या 7 वर्षापासून 16 वर्षापर्यंत तब्बल 9 वर्ष दादा तेली यांच्या दुकानामध्ये, कुडाळच्या फिश मार्केटमध्ये मी काम पुड्या मच्छी मार्केटमध्ये पुड्या बांधत होतो. आता त्या पुड्या बांधल्यानंतर त्यांच्या मुलाबरोबर मी शाळेत जात असे आणि त्यांनी मला आता शिकायला दिलं. माझ्याही बहिणीने, माझ्या बहिणीने मला, भाऊजीने एन्करेज केलं. मी SSC झालो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये या संबंध फार आभार झाली. म्हणजे SSCपर्यंत माझ्याजवळ एकच पॅन्ट आणि एकच शर्ट होता. रात्री धुवून घालायचा, रात्री गोंडपाटात झोपायचं, इतकं दारिद्र्य होतं. पण तेव्हा तुम्हाला वाटायचं का आपण या सगळ्यावर मात करून पुढे जाणार का? म्हणजे कोणता गुण ती कोणती क्षमता ज्याच्यामुळे तुम्ही त्या सगळ्यावर मात केली, जिथे हार खावी असं वाटावं? म्हणजे एकतर व्यसनाच्या आहारी जावं किंवा आत्महत्या करावी असं दारिद्र्य असताना माणूस कशामुळे एवढा पुढे जाऊ शकतो? काय एक म्हणजे 2 गोष्टी, एक समाज आणि माझी शाळा. समाज म्हणजे मी ज्यावेळी पुड्या बांधत असे त्यावेळी बघा, जो पुडी बांधतो ना त्याला विचार तुम्ही, गुळाची पुडी, जागरी गुळ जे असतं गुळ, त्याची आपल्या रद्दीमध्ये वर्तमानपत्रामध्ये पुडी बांधणं अत्यंत कठीण असायचं. आणि ते गुळाची पुडी बांधायला लागल्यानंतर गुळ त्या वर्तमानपत्राच्या बाहेर येतं, फुटते नेहमी ती. पण मी अगदी सुंदर चौकात पुडी बांधायचो आणि आजूबाजूचे लोक बघायला यायचे की हा ब्राह्मणाचा मुलगा किती सुंदर पुडी बांधतो. म्हणजे थोडं कौतुक व्हायचं. तेव्हा मला ते पुडी बांधताना कळलं का आपण काही चांगलं केलं तर खरंच लोक आपल्याला कौतुक करतात, बघायला जायचे लोक. नंतर शाळेत गेलो तर आमच्या कुडाळ हायस्कूलमध्ये अत्यंत चांगले शिक्षक लागले. प्राथमिक शाळेत भिजय प्रभू नावाचे शिक्षक होते. ते नेहमी कविता शिकवायचे. करीन जे मी, बोलेन जे मी, लिहिणं ते सारे असावे उत्तम, असा असावा अभिमान. आणि पहिलीला पण ते शिकवायचे, दुसरीला ते शिकवायचे, तिसरीला शिकवायचे, चौथीला सगळ्यांकडनं म्हणून घ्यायचे. हे बघा लक्षात ठेवा, करीन जे मी, बोलेन जे मी, लिहिणं ते सारे असावे उत्तम, असावा अभिमान. हे त्यांनी असं काय बाळकडून दिलं होतं. आणि नंतर कुडाळ हायस्कूलमध्ये माझे विया अंगसेकर, अप्पा अंगसेकर म्हणून माझे गुरुजी होते. त्यांनी मला इंग्रजीची आवड लावली आणि इंग्रजीत मी बोलायला लागलो. म्हणजे शाळेत असताना कुडाळसारख्या गावामध्ये 8वी 9वी 10वीमध्ये इंग्रजीतून भाषण करणं हे अतिशय फार आश्चर्याची गोष्ट मानली जायची. नंतर पुढे मी आता पुण्यात आलो त्यावेळी विद्यापीठामध्ये, बँकेतही उच्च दर्जाचे ऑफिसर झाला ते वय अगदीच छोटं होतं ना तुमचं? त्यावेळी 24 वर्षाचा होतो. पण त्या इंग्रजीच्या जोरावर मी पुण्यात ज्यावेळी सप महाविद्यालयामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये मी गेलो तेव्हा पुणे विद्यापीठाचा इंग्लिश हिस्ट्री स्कॉलर झालो. आणि सतत मला लोकांचा सपोर्ट मिळत गेला. आणि जिथं जिथं म्हणजे आता पुण्यामध्ये मी शेती खात्यामध्ये 5 वर्ष नोकरी केली. पण माझं कौतुक असं व्हायचं की तिथे अनंतराव कुलकर्णी म्हणून कॉन्टिनेंटल प्रकाशनचे होते. त्यांनी आपल्या मुलाबरोबर मला सांगायचं तू अभ्यास करायचा. आणि ते मुलं आपल्या घरी मला रविवारचे जेवण न्यायचे. माझे प्राचार्य BN कुलकर्णी यांनी 1 वर्ष, शेवटचं माझं वर्ष आपल्या घरीच मला ठेवून घेतलं होतं. आणि चहापासून सगळं स्वतः करून द्यायचे. तू काय करायचं नाही, तू अभ्यास करायचा. इतकं लोकांनी तुमच्यातलं तेज तुमच्या भोवतीच्या लोकांनी पण ओळखून तुम्हाला प्रत्येक क्षणाला लोकांकडनं. पण तुमच्यावर येणाऱ्या संकट इथे संपली नाहीत. म्हणजे बरेच दिवस म्हणावे असे यायच्या वेळेला तुम्हाला पुन्हा एकदा कॅन्सर सारख्या दुर्धर. म्हणजे स्टेट बँकेत प्रथम दर्जाचा अधिकारी झालो 66 साली. 66, 68 बेतूल, अमरावती, इंदोर, नंतर पणजी, हैदराबाद इथं प्रशिक्षण घेऊन मुंबईत हजर झालो. आणि नेमका मला 70 साली जिभेचा कॅन्सर झाला. अर्धी जीभ कापली गेली. आजही तुम्ही पाहता की ती 70 सालची. नंतर 71 साली उजवीकडे कॅन्सर झाला. माझी संबंध उजवीकडची मान देसाईत झालेली आहे. 72 साली डावीकडचा कॅन्सर झाला आणि डावीकडची मान माझी देसाईत झाली.
असं होत होत 7 सर्जरी झाल्या, रेडिएशन झालं, अनेक औषधं झाली. 98 साली 6 इंची ट्युमर माझ्या ब्रेनमध्ये झाला आणि माझ्या मेंदूच्या भागात झाला. आणि हा 6 इंची ट्युमर्स मुंबई हॉस्पिटलमध्ये काढण्यात आला. पहिल्या माझ्या सगळ्या सर्जरीज प्रफुल्ल देसाई यांनी, डॉक्टर प्रफुल्ल देसाई टाटा हॉस्पिटल डिरेक्टर होते, त्यांनी केल्या. आणि ही शेवटची सर्जरी जी आहे ती न्यूरल रिजनमध्ये होती, म्हणजे डोक्याच्या भागात, म्हणून ही डॉक्टर भगवती यांनी केली. पण ही जसं दारिद्र्य ही एक आपत्ती होती तशी, आणि 1970 सालापासून आज 2006 पर्यंत जवळजवळ 36 वर्ष तुम्ही कॅन्सर बरोबर ही लढाई चालू आहे. पण म्हणजे कॅन्सरच्या पेशंटनी हतबल होऊन, हतवीर्य होऊन घाबरून जाण्याचं कारण नाही, असाही संदेश तुमच्या जगण्यातनं दुसरा एक जातो. या संदर्भात बोलूया, पण त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर कॅन्सरच्या पेशंटनी तुमच्याकडे बघून हे मानायला हरकत नाही की हतबल होऊन काही. एक तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी टाटा हॉस्पिटलमध्ये जायचो 70 साली, माझी पत्नी अनुराधा ठाकूर, तिने हे पाहिलं की मी आता, डॉक्टरांनी सांगितलं फार कठीण आहे, कारण कॅन्सर इथून तिथे तिथून सेकंडरी ज्यावेळी होतात त्यावेळी आता पुढची परिस्थिती कठीण आहे. तिने स्टेट बँकेत नोकरी घेतली आणि ती क्लास 1 ऑफिसर झाली. ती स्टेट बँकेमध्ये आज अति उच्च पदावर, म्हणजे चीफ जनरल मॅनेजर या पदावर आहे. आणि तिने आणि माझी 2 मुलं, एक गौतम आणि मुग्धा, यांनी पुष्कळ त्याच्यामध्ये त्रास, माझ्यापेक्षा त्रास जास्त त्यांना झाला. आणि तो त्यांनी मला सतत एनकरेज केलं. आणि हे होताना मी पाहिलं की टाटा हॉस्पिटल गेल्यानंतर 1 वर्षाच्या मुलाला कॅन्सर, 5 वर्षाच्या मुलीला कॅन्सर. तर मला माझ्यापेक्षा यांची परिस्थिती वाईट आहे. माझी मुलं लहान होती, मुलगी 3 महिन्याची होती, मुलगा 2.25 वर्षाचा होता मला जेव्हा प्रथम कॅन्सर झाला तेव्हा. परंतु मी एक ठरवलं की आपण याला टक्कर दिली पाहिजे. तर ही लहान लहान मुलं टक्कर देतात. आणि एक म्हणजे माझी देवावर श्रद्धा होती. त्याच्यात माझे एक मित्र नानासाहेब गुडे म्हणून होते, NV गुडे, त्यांनी मला एक आणून शिवस्तुती दिली. माझा देवावर विश्वास आहे. ती शिवस्तुती मी नित्याने वाचू लागलो. नंतर डॉक्टरांच्या ठाई माझा देव आहे अशी एक भावना माझी झाली. आणि प्रफुल्ल देसाई, डॉक्टर प्रफुल्ल देसाई, ही इज माय गॉड ऑन अर्थ. म्हणजे पेशंटचा आपल्यावर विश्वास हवा, आपल्या डॉक्टरवर विश्वास हवा, आणि पेशंटने डॉक्टरला सहकार्य द्यायला हवं, आणि उलट आपल्या कुटुंबामध्ये एक चैतन्य निर्माण करायला हवं. ते जर झालं आणि उत्साहाचं वातावरण असलं तर मला वाटतं माझ्या वेळच्या टेक्नॉलॉजीपेक्षा आमच्यावरचं रॉक पॉईंट होतं. आज पुष्कळ टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. आणि मला कॅन्सर विजेता वगैरे, अनेक कॅन्सर सर्वायवर, अनेक अवॉर्ड्स मिळालेली आहेत. कारण कॅन्सरमधून वाचून इथपर्यंत पोहोचले. आणि नंतर तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलं, त्याच्यामध्ये सहकार क्षेत्र आहे. सहकाराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बरंच काम केलं. सरकारमध्ये म्हणजे कालच चिदंबरम व अर्थमंत्री चिदंबरमना बोलून त्यांच्यावर भेटून त्यांच्यावर टीका पण केली, त्यांच्या आडमुठ्या. मी अर्थमंत्र्यांच्या बद्दल जी टीका केली ती पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मी काल भेटलो. त्यांचा माझा परिचय ते रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर असल्यापासून आहे. आणि सहकारी बँकांवर आज जे इन्कम टॅक्स ॲक्ट लागू केलेला आहे याच्यातनं देशातल्या 1200 नागरी सहकारी बँका येत्या 3 ते 5 वर्षामध्ये बंद पडणार आहे. आणि केवळ 300 ते 400 कोटीचा टॅक्स गोळा करायचा या भावनेने चिदंबरमनी जी काही कारणं दिली ती धांदांत खोटी आहेत. मी कुठल्याही व्यासपीठावर हे पटवून द्यायला तयार आहे की त्यांनी जी सगळी स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये केली. परत मला चिदंबरमनी एक सांगितलं, यांच्यावर नियंत्रकच नाही. खरं म्हणजे आमच्यावर 2 नियंत्रक आहेत, सहकार आयुक्त आहे, रिझर्व्ह बँक आहे. अशी 4 खोटी कारणं संसदेच्या व्यासपीठावर देऊन हा टॅक्स आमच्यावर लावला आहे. आणि संबंध, पण तुम्ही स्वतः खासदार आहात शिवसेनेचे, तुम्ही त्या व्यासपीठावर पण त्याचा प्रतिवाद करणार आहात का? आम्ही त्या व्यासपीठावर प्रतिवाद केला, करतो आहोत. कालही पंतप्रधान भेटलो. पंतप्रधान आम्हाला म्हणाले की निश्चितपणे मी तुमच्या बाजूचा आहे, मी चिदंबरमशी तुमच्याबरोबर बोलतो, तुमची बाजू योग्य आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण हा टॅक्स सोर्सेस, सहकारी चळवळीमध्ये बँक, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेची अद्भुत प्रगतीच्या वाट्यामध्ये तुमचाही एक वाटा आहे त्याच्यात. मी आहे. आता तर सध्या त्यांचे जे काही सगळी व्यूहरचना आहे त्याचं नेतृत्व मी करतोय. सारस्वत बँकेतला एक कार्यालयीन सहाय्यक सुद्धा आपल्याला सांगेल किंवा सारस्वत बँकेचे चेअरमन सुद्धा तुम्हाला सांगतील. पण तुम्ही स्टेट बँकसारख्या महाकाय बँकेच्या 13,000 शाखांचा संचालक म्हणून सुद्धा काम केलं आहे. ही जी मला एकंदरीत जी दृष्टी मिळाली स्टेट बँकेत
त्याचा उपयोग मी सारस्वत बँकेत केला आणि गेल्या 82 वर्षानंतर 2001 साली सारस्वत बँकेचा एकूण कार्यभाग 4,800 कोटी रुपयांचा होता. तो गेल्या 5 वर्षात आम्ही 6,000 कोटींनी वाढवून दाखवला. प्रॉफिट 101 कोटीवर नेऊन दाखवलं. NPA अनुत्पादित कर्ज 0% नेऊन दाखवली. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर सहकारी बँका चालवल्या तर त्या जोमाने चालू शकतात. एवढंच नव्हे तर भल्या मोठ्या बँकांना टक्कर देऊ शकतात. पण मग अर्थमंत्र्यांच्या ह्या आडमुठेपणाचं कारण काय वाटतंय तुम्हाला सध्याच्या? अर्थमंत्र्यांच्या आडमुठेपणाचं एवढंच आहे, त्यांना सहकार चळवळ कळलेलं नाही. नागरी सहकारी बँका आज 3 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि नागरी सहकारी बँकांमध्ये सरकारचा एकही रुपये गुंतवणूक नाही. नागरी सहकारी बँकांना कर्ज देण्यावर किंवा निरनिराळे भांडवली व्यवहार करण्यावर अनेक बंधनं आहेत. माधवपुरानंतर त्यांना तर विस्ताराची परवानगी देण्यात येत नाही आहे. सगळ्या बाजूने त्याची गळचिपी करण्यात येते आणि हा टॅक्स दादून ही सगळी चळवळ बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा धनंजयराव गाडगे यांचं म्हणणं होतं हे चळवळी वाचल्या पाहिजेत. तर चिदंबरमना सहकार चळवळ मुळीच समजलेली नाही असं माझं मत आहे आणि ज्यावेळी त्यांच्यावर बोलायला जावं, समजायला जावं त्यावेळेची उत्तरं अत्यंत उद्दामपणाची त्यांची असतात. म्हणून मी मगाशी तुम्ही जे म्हणता ते विधान मी केलेलं आहे. या म्हणजे सहकार क्षेत्राला तसा जवळचं पण तसं दूरचं असलेलं क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग हा एक शिक्षण क्षेत्राची म्हणजे वेगळ्या प्रकारचं शिक्षण क्षेत्रच आहे. पण तुम्ही खुद्द शिक्षण क्षेत्रात म्हणजे शाळांमध्ये पण काम केलेलं आहे. शाळा म्हणजे मुंबईतली जी सगळ्यात मोठी मराठी लोकांची संस्था आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी, याचा मी मानद सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि तिथेही मी शिक्षणाचे अनेकविध प्रयोग केले आणि अनेक गुणवत्ता विकास योजना, विद्यार्थी सुरक्षा योजना अशा अनेक योजना राबवल्या आणि मला त्याचे चांगले निष्कर्ष मिळालेले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे. ते शास्त्र जर अवगत केलं तर कुठलीही संस्था आपण चांगल्या प्रकारे मोठी करू शकतो, चांगल्या प्रकारे चालवू शकतो. पण ते शास्त्र मात्र समजून घेतलं पाहिजे आणि पक्क पाहिजे. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. मला एक नेहमीच आश्चर्य वाटतं की तुमच्याबाबत म्हणजे जे आश्चर्य स्वाभाविक आहे, ज्या माणसाचं आयुष्य लहानपण खूप दारिद्र्यात गेलेलं आहे, ज्याने खूप भयावह दारिद्र्य पाहिलं, त्या माणसाला पैसे गोळा करून जोडून साठवून ठेवण्याची प्रवृत्ती होणं ही स्वाभाविक आहे. तुम्ही सातत्याने देणग्या दिलेल्या आहेत. 2-2.5 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या देणग्या तुम्ही लोकांना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या कारणांसाठी. तुम्हाला असुरक्षित वाटत नाही का असं करताना? म्हणजे असुरक्षित अशासाठी की जे मिळतात आयुष्यात पैसे मिळालेले आहेत आणि ते गुंतवून वाढवणं, अधिक वाढवणं, खूप वाढवणं, म्हणजे आता देणगी देण्याची संकल्पना आता खूप मोठ्या प्रमाणावर